नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ते माझ्या कारखान्यामध्ये आलो, तिथूनच आम्ही जास्त मूर्त्या घेतो. इथे सगळ्या व्हेरायटीची मूर्ती असणार, ही बघा. आणि वरती छोट्या पण आहेत. इथे सगळे गणपती आहेत. ही वाली तुम्हाला आवडली का जरा सजेस्ट करा कमेंटमध्ये. ही वाली मूर्ती गणपतीची सगळे इथे व्हेरायटीमध्ये, बाल गणेश, लालबागचा राजा, सगळी इथे पण गणपती आहेत सगळे जास्त. इथे गाणे पण लावलेत ना, त्याच्याने तुम्हाला खूप चांगलं वाटेल. आणि गणपतीची सगळी व्हेरायटीत ही बघा, श्रीमंत दगडूशेठ. आणि इथे पण गणपती आहेत. हा बघा, हा आम्ही गेल्या वर्षी गणपतीला घेतलेला असाच. इथे जास्त गणपतीची व्हेरायटी आहे, तुम्हाला अंधारात दिसत नसेल. हे आमचं गणपती सगळे. तुम्हाला कशी आवडली, जरा याच्यावर मुकुटवर कलर नाही झाला, कशी आवडली तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि ते सगळे बेरंग गणपती ठेवलेत. आणि तुम्हाला काही सिद्धिविनायकवाले गणपती बघा, ही वाली मूर्ती. आणि लालबागचा राजा इथे अंधारात दिसत नसेल, हे बघा. खूप जास्त चांगले व्हेरायटीचे गणपती आहेत. आणि इथे काही काही कलर होतात, पुढे जरा दाखवतो मी. हे वाले गणपती, हे वाले सगळे कलर होतात इथे, छोटेसे वगैरे सगळे कलर होतात. आपण इथे आलो, इथे बघा सगळे गणपती वगैरे तयार होतात. आणि इथे सगळे गणपती बनतात, हे बघा. छोटेपासून सगळे बनतात इथे. हे मातीने असे गणपती बनवतात. आणि इथे जास्त ते डाय म्हणून बनवतात. आणि आमचे ओळखीचे काका आहेत तिथे. इथे सगळे मासे वगैरे पण येतात. आणि सगळे ते हे डायने असे बनतात. पहिले काढताना असे असतात, त्याच्यानंतर मग हे असे हात वगैरे जोडतात मूर्ती बनवताना, तुम्हाला दिसत असेल. आणि असं टाकतात, हे मूर्ती बनवताना हे असे डायमध्ये टाकतात हे असे. आणि नंतर मग अशा मूर्त्या बनतात, मग यांना पेंट करायला नेतात. आणि ते असे डाय असतात, ह्यांना हे मूर्तिकार बनवतात गणपती बाप्पा ठेवायला. आणि इथे सगळे गणपती बनतात. आणि हातांचे पण डाय असतात, ते पण तिथे आहेत लांब. अशा प्रकारचे डाय असतात, त्यांना आता बनवलं. आणि मग ते असे असतात, जसं इथे दिसतो तसला छोटा गणपती तसा तुटलेला तसा. आणि ते सगळे गणपती बनवतात. आणि असं असतं, हे बघा, हे असे जोडतात असे मूर्तिकार हाताने. आणि असे सील करतात पुट्टीने. आणि इथून आमचं घर दिसतो. आणि इथे पण गणपती तर दिसतातच तुम्हाला, सगळे जागे गणपती दिसणार. आमच्या गावात तर सगळे गणपती असतात. तिथे कारखाने पण असतात ना गणपतीचे, की तुम्ही आल्यावरच तुम्हाला खरीदायची इच्छा होईल, घ्यायची. मी पण जेव्हा येतो तर रोजभर मला घ्यायची इच्छा होते. आय थिंक सो. इकडे पण सगळ्या गणपती बनतात. हे मातीची मूर्ती सगळ्या बनतात. आणि असे मातीचे बनतात तर फुल असे इको फ्रेंडली असतात. POPचे वगैरे समजू नका मूर्त्या, हे फुल इको फ्रेंडली असतात, शाडू मातीचे बनलेले. आणि त्यांचे डोळे कलर नाही झाले म्हणून असे आहेत ते. आणि ते पण मूर्ती जास्त तुटलेल्या वगैरे आहेत. आणि ही मूर्त्या तुम्हाला माहिती असेल, इथे अंधार आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तर ही लालबागचा राजा. आणि ही एकदंत मूर्ती, जी की मला इथे खूप आवडते. ही बघा, विश्राम करताना गणपती बाप्पा. हे तुम्हाला कोणाच्या घरी तर असे बसवलेले असणार, कमेंट करा कोणी असे बसवलेत गणपती तर. आणि हे सिद्धिविनायक गणपती वरती पण जास्त, पण मी वरती नाही जाणार. आणि इथे पण नवीन गणपती ठेवलेत, कलर केलेले. आणि इथे पण कलर करतात मूर्तिकार मूर्त्यांना, म्हणजे पेंटर करतात. आणि इथे एक दुसऱ्या व्हेरायटीचे गणपती, तिने इथे सगळे व्हेरायटीचे गणपती दिसणार. आणि पेनमध्येच गणपती भेटतात खूप जास्त. ही बघा, सिंहासनावर बसलेली म्हणजे. आणि ही तर खूप क्यूट वाटत असेल.
ह्याच्यातून कुठला हा बघा, हा मला खूप आवडला. आणखीन कुठला तो छोटा पीस, हा बघा, हा छोटा पीस मला खूप आवडला. मन करतो घ्यायचा, पण काय करू आता, गणपतीच्या सीझनमध्ये घ्यायला लागणार. आणि इथेच मूर्त्या सगळ्या प्रिंट होतात आणि हे आहेत सगळे इको फ्रेंडली. आणि ही वाली रिअलिस्टिकवाली मूर्ती, आणि त्या कपड्याने पण डेकोरेट होतात मूर्त्या वगैरे. आणि ते सिद्धिविनायकची मूर्ती, ते पण कलर होतात. आणि बी केअरफुली जायला लागेल, कारण की ते मूर्त्या पण तुटतील वगैरे ना, आणि मरम्मत करायला पुन्हा जास्त पैसे लागतील. आणि ते आणखीन खूप जास्त मूर्त्या कलर होतात. ही बघा, ही वाली मूर्ती तुम्हाला कशी आवडली आहे? आणि ह्या मूर्त्या मला सगळे मूर्त्या आवडतात. तुम्हाला कुठली मूर्ती खरीदायची ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. छोटीवाली की मोठीवाली, नाहीतर असल्या साईजची मूर्ती, ही वाली मूर्ती, काही फेटेवाली मूर्ती, कुठली पण पाहिजे असेल ते काकांना ऑर्डर द्यायला लागणार. पण इथे .com वगैरे काहीच नाही सांगणार मी, कारण की सांगितलं तर सगळे लोक इथे गणपती घ्यायला येतील. आणि इथे वरती सगळे छोटे गणपती आहेत. तुम्हाला सगळी जागेवर गणपती दिसणार. बाहेर सगळे पेंट होतात गणपती. जास्त बाहेर जाऊन दाखवतो किती पेंट होतात. इथे पण पेंट होतात गणपती महाराज. आणि हे ते डोळे पेंट करतात. आणि इथे पण कमी जास्त मूर्त्या ते असतात ना, असे त्यांना पण मरम्मत करतात. आणि इथे काय काय मूर्त्या पेंट होतात वगैरे. मम्मी बाहेर गेली. आणि असे मूर्ती बनवतात, म्हणजे पेंट वगैरे पण होतात. हां, 5वीला. जरा ते माझ्या स्टँडर्डच्या बद्दल बोलले. आणि इथे असं असतो, म्हणजे बाहेरवर पाय नाही द्यायचे. आणि ते सगळे व्हेरायटीचे गणपती, श्रीमंत दगडूशेठपासून लोटसवर बसलेले. आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सगळे गणपती पाहिजे असतील तर तुम्ही एकदा पेणमध्ये या. आणि इथे बघितले ना तर सगळे व्हेरायटीचे चांगले गणपती असतात. आणि इकडचे नाही जास्त हे ना बनत केमिकलचे वगैरे, फुल इको फ्रेंडली मूर्त्या असतात. तुम्ही येतील ना तर तुम्हाला सगळे मन होतील घ्यायचे वगैरे. ही एकदंतवाली मूर्ती मला कधीपासून पाहिजे. जरा याच्यावर खूप जाल वगैरे आहेत. आणि या मूर्तीचा हात इथे लावला, मग पूर्ण कंप्लीट झालं. पण काय करू, अशीच ठेवली आहे. पण मला असली आयडिया कधीपासून पाहिजे, मला इच्छा झाली ते घ्यायची. तर ही मूर्ती खूप क्यूट आहे. आणि ते सगळे गणपती बघतात. ही इथे मातीचे बनलेले सगळे इथे आहेत. लालबागचा राजा वगैरे. आणि आता चला एवढाच आपण आता बोलूच. आता एवढाच झाला. आता गणपती बाप्पाकडून आपण आपल्या गणपती बाप्पाकडून, लाडक्या गणपती बाप्पाकडून आता बाय घेऊ. तर गणपती बाप्पा तुम्हाला कसे आवडलेत? खूप चांगले इको फ्रेंडली आहेत. आणि बघा मूर्तीचे हात वगैरे, पाय वगैरे सगळे तुम्हाला आवडतील. तर आता बाय.